आजची रेसिपी बघून तुमच्या लक्षात आला असेल की आजचा बेत काय आहे. ओळखा बरं तुम्ही आजचा बेत काय, आणि ओळखला असेल तर नक्की कमेंट करा. आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेलचं बटन दाबून ठेवा, म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ आले की नोटिफिकेशन येईल. तर आज आहे गुरुवार, आणि गुरुवार म्हणजे सुट्टीचा वार. सुट्टी म्हणजे मला नसते, आमच्या घरच्या मंडळींना सगळ्यांनाच, सगळे सुट्टीवर असतात. सगळे मनूपासून सगळेजण आज घरी असतात, कारण एक दिवस आम्ही सगळं फॅमिली टाईम असतो, घरामध्ये सर्वजण असतो. आणि आज म्हणून डब्बा नव्हता सकाळी, तर डब्बाचा आजचा व्हिडिओ नाही येणार. तर आज येणार आमच्या दुपारी जेवणाचा व्हिडिओ. तर आजचं दुपारचं जेवण काहीतरी स्पेशल आहे, स्पेशल लोकांसाठी. तर माझी वहिनी, माझ्या वहिनीच्या फरमाईशवर आजचा स्वयंपाक आहे. तिला माझ्या हातचं जेवण करायचं होतं, आणि ते पण स्पेशल, कारण ते त्यांना बनवता येत नाही. म्हणून त्यांनी मला सांगितलं होतं, 8 दिवस झालं चाललं आमचं प्लॅनिंग, की आज बनवू का. मी सारखी फोन करत होते, कारण त्यांनी मला कधी नाही रिक्वेस्ट केली होती की मला खायचंय. आणि मग मी त्यांना सारखी कॉल करत होते, कधी बनवू मी, आज बनवू का, उद्या बनवू का, संडेला बनवू का. नाही नाही नाही, त्यांना वेळ नव्हता. मग आज फायनली मी विचारलं सकाळी सकाळी कॉल करून की आज स्वयंपाक करू का मी. तर मग आमच्या भावाने सांगितलं चला बनवा. कारण कसं होतं, आपल्याला कोणतरी सांगतं हे मला खायचं असतं, मला खूप आवडतं तुझ्या हातचं खायचंय, मग आपण आपल्या कामाच्या धावपळीमध्ये विसरून जातो. आणि मग त्या व्यक्तीला वाटतं बघा मी तिला बोलले होते पण तिने माझ्यासाठी केलं नाहीये. ही गोष्ट काय लक्षात येते, कारण माझ्यासोबत असंच घडलेलं आहे. मी कुणाला तरी काही सांगितलं आणि त्यांनी विसरून गेले असतील, आणि ती गोष्ट माझ्या मनात राहिली. मग असं मला कुणासोबत झालं नाही पाहिजे. बघा मी भरपूर गोष्टी माझ्या चुकीतून शिकते. मी ज्या चुका मी केल्यात ना, म्हणजे मला असं वाटतं की त्यांनी माझ्याकडनं चुकलं, तो माझ्या व्यक्ती मला त्यांनी हे केलं नाही का, दुर्लक्ष केलं किंवा काय, हे जे मला वाटतं तर मी माझ्याबद्दल दुसऱ्याला वाटू नये हा प्रयत्न करते. तर आमच्या साहेबांचं काम चालू होतं सकाळी सकाळी, आणि माझं झाडून काढायचं काम होतं. मला म्हणत होते नीट झाड, सगळं घर स्वच्छ कर. मग कामं केली, सगळं घर झाडले. आणि सगळ्या भाज्या, रात्री खूप साऱ्या भाज्या आणल्या. तर त्यांना मी ओरडले, उद्या गुरुवार आहे आणि तुम्ही भाज्या कशाला आणल्या, हे कधी नीट करणार. तरी पण मी रात्री बसून काही 2 पेंडी नीट केल्या मेथीच्या, सकाळी 2 शेपूच्या आणि 1 कोथिंबीरची जुडी मी नीट करून ठेवली, ते पण मोठ्या मोठ्या. तर खूप ताज्या भाज्या होत्या, त्याच्यामुळे त्याला मला टेस्ट करून ठेवणार आहे. नमस्कार फ्रेंड्स, तर आज आहे गुरुवार म्हणून मी घातला येलो कलर, आणि आज आहे सुट्टीचा दिवस. पण आज येणार आहे स्पेशल गेस्ट आमच्या घरी जेवायला. कारण का, आज आपली मराठमोळी डिश जी सणावाराला आपण करतो ना, ती बनवणार आहे मी. आणि ते त्यांच्याकडे नाही बनत, त्यांच्याकडच्या वेगळ्या रेसिपी असतात सणावाराच्या, आणि आपल्या इकडच्या महाराष्ट्रीयन रेसिपी वेगळ्या. पण म्हणतो ना, एक नातं आहे जीवा भावाचं, म्हणजे भावाचं नातं सख्यापेक्षा जास्त. म्हणून आज त्याच्यासाठी स्पेशल रेसिपी बनवणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा, बघत राहा. आवडला तर नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, आणि बघत राहा पुढे कशा बनवते मी, आज काय रेसिपी आहे ते. आठवड्याच्या भाज्या सगळ्या नीट करून ठेवल्या होत्या मी, आणि आलं लसूण वाटून ठेवलं की आठवडाभर. आणि बघा मी जेव्हा व्हिडिओ बनवते ना, ही लेकरं आमची जी आहेत ना, कधी किचनवर येणार नाहीत. पण जसा कॅमेरा ऑन केला टपकन उडी मारली. का उडी मारली असेल माहिती आहे का तुम्हाला, कारण हरभऱ्याची डाळ आहे ना, तिला मी कुकरमध्ये टाकली, खळखळ खळखळ वाजली डाळ. मग त्या आवाजामुळे तो घाबरला आणि वर आला. आणि मग मी माझा कुकर लावला डाळीचा. तर हरभऱ्याची डाळ आहे, 1.5 ग्लास मी डाळ घेतली, म्हणजे अर्धा किलोच्या थोडीशी वर. आणि इंद्रायणी तांदळाचा भात. आणि म्हणलं म्हणू मला आज तू मदत कर, आपल्या घरी आज पाहुणे येणार आहेत आणि तुझे फ्रेंड्स पण येणार आहेत. तर आमच्या मदालीने थोडेसे भांडे होते ते घासून घेतले. बघा मुलांना छान वाटतं, त्याला म्हणलं मी तुला व्हिडिओमध्ये दाखवते की तू सगळ्यांना भांडे घासते, मला मदत करते. तर तिने खूप आवडीने भांडे घासले. तोपर्यंत माझे दोन्ही कुकर लावले, भाताचा आणि डाळीचा कुकर लावून झाला. आणि बघा हा डबा. तर तुम्हाला अशा माझ्यासारख्या किती मैत्रिणी आहेत की ज्यांना डबे जपायची खूप सवय असते. हा आहे डीमार्टमधून मी गुळ आणलेला डबा. तर बघा मिठाचा डबा म्हणून मी वापरते आता त्याला. आणि खूप वेळा मिठाचे डबे चेंज करत असते, 1-2 महिने वापरायचं परत टाकून द्यायचं. पण हा डबा मला खूपच आवडला, कारण हा ट्रान्सपरंट आहे, दिसतो, आणि झाकण उडायला पण छान आहे सगळ्याच गोष्टींनी. मग अशा कुकरच्या 3-4 शिट्ट्या होऊ दिला, कारण 3-4 शिट्ट्या झाल्या तोपर्यंत डाळ गळून गाळ झाली, एकदम गाळ. आणि मी गॅस बंद केला. आणि गॅस बंद केल्यानंतर लक्षात नाही राहिलं की अरे गॅस बंद केला, त्याची हवा काढून परत डाळ काढून घ्यावी. असं होत राहतं असं गडबडीमध्ये. आणि अशा चुका करत करतच आपण शिकतो. जर चुका करताना, स्वयंपाक करताना चुका झाल्या नाही तर मग स्वयंपाकात करायची मजाच काय. तर असं मी आजचा स्वयंपाक केला, म्हणून भांडे घासले, तसेच टाकून दिले किचनवर, सगळे भांडे लावले. आणि मला चला आता पीठ पण मळून घ्यावं. इकडं भात लावला, इकडं डाळ लावली, आणि पीठ मळायला घेतलं, कारण पीठ मऊ झालं पाहिजे, की पाणी वगैरे घालून नाही, असं लुसलुशीत पीठ पाहिजे, एकदम थोडंसं पातळ टाईप. आता तुम्हाला कसं लागतं माहीत नाही, पण मला पीठ असं लागतं, म्हणून मी माझं पीठ मळायला सुरुवात केली.
पीठ मळून झालं सगळं ताट, मला कशी सवय माहिती आहे का, सगळं ताट खरडून घ्यायची आणि मस्त त्याला स्वच्छ करायचं ताटाला तिथंच. आणि मग बघा सगळं पाणी टाकून ताटेवर ठेवलं आणि लाईट गेली. तुमच्याकडे असं होतं का, तुम्ही काहीतरी वाटण करायला घेतलं आणि लाईट गेली? पण आज देवाची इच्छा होती की मी थोडंसं वेगळा स्वयंपाक करावा, टेस्टी करावा काही स्पेशल लोकांसाठी, म्हणून माझी लाईट गेली. आणि लाईट गेल्यानंतर मला चला आता काय माझ्याकडे पर्याय नाही, म्हणून मी माझा पाटावर आहे वाटायचा तो काढला, धुतला आणि मग त्याच्यावर मी आलं लसूण बारीक करून घेतलं. कारण मला आलं लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट वेगळी पाहिजे होती आणि हिरवी मिरची लसूण कोथिंबीर याची पेस्ट वेगळी पाहिजे होती. म्हणून अशा 2 पेस्ट मी वेगळ्या वेगळ्या करून ठेवल्या. आणि डाळ बघता ना तुम्ही, डाळ एकदम पातळ झाली. असं वाटलं आता काय चुकलं माझं, आजचं काही खरं नाही माझं. आणि मग लगेच डाळ काढली बाहेर, थंड व्हायला ठेवली. तोपर्यंत भज्यांचं पीठ मळून घेतलं. भजेमध्ये मी कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरे आणि लसूण घातला भरपूर आणि पीठ भिजवून ठेवून दिलं 1-2 तास. जोपर्यंत शेवट सगळा स्वयंपाक होत नाही तोपर्यंत पीठ छान मुरू द्यायचं. त्याच्यामध्ये मी खायचा सोडा घालत नाही कारण तेल खूप पितं ते. मग माझी करण्याची पद्धत अशी, मी पीठ मळून ठेवून देते 2 तास, आपोआप ते छान फुलतं आणि त्याचे भजे पण चांगले होतात आणि सगळ्या त्या मसाल्याची चव त्या भज्यांमध्ये उतरते. म्हणून मी 2 तास अगोदर भिजवून ठेवले आणि कुरड्या पापड तळून एका स्टीलच्या डब्यात बंद करून ठेवले, म्हणजे ते जेव्हा पण आपण जेवणार तेव्हा ते कुरकुरीत ताजे राहणार. म्हणून मी अगोदर जे कामं सोपी आहेत पटापट करण्यासारखी ती पटापट करून घेतली आणि गप्पा मारत चाललं होतं. मग तेव्हा मला लक्षात नाही की व्हिडिओ चालूच राहिला, बराच वेळ व्हिडिओ चालू राहिला आणि तो व्हिडिओ कंटिन्यू असल्यामुळं मला डिलीट करता नाही आला किंवा स्किप करता नाही आला. म्हणून म्हणलं असू द्या, आता तुमच्याशी पण गप्पा मारता येतील. मला बऱ्याच लेडीज म्हणतात की मला व्हिडिओ करायचे पण मला भीती वाटते, कॅमेऱ्यासमोर यायचं थोडंसं हे होतं, लोक काय म्हणतील. काही घाबरू नका. बघा प्रत्येक घरात गृहिणी असते, तिला वाटतं चला आपला भाजीपाल्याचा तरी खर्च निघावा, त्यासाठी आपली तळमळ असते. आणि एवढं जग सगळं सोशल मीडियावर आहे, काही ना काही करतंय, उद्योग करतंय. तर आपण ज्या घरात राहणाऱ्या स्त्रिया आहेत ज्यांना बाहेर जाता येत नाही मुलांमुळं किंवा कशामुळं किंवा घरातून त्यांना नसेल परवानगी जाण्याची, मग मला पण नाही आहे, त्यामुळे आपण आपल्या घरात राहून काय करू शकतो तर स्मार्ट वर्क हे सोशल मीडियावर आहे. जे तुमच्यामध्ये चांगल्या कला आहे, तुम्हाला विणकाम येत असेल तुम्ही विणकाम करा छान पद्धतीचं. कोणाला ब्लाऊज शिवता येतील चांगले तुम्ही ब्लाऊज शिवा, ते दाखवा तुम्ही यूट्यूबवर. काही लोकांना स्वयंपाक चांगल्या पद्धतीचा करतात ते दाखवा, तुम्हाला वेगळ्या पद्धतीचं जेवण बनवता येतं ते दाखवा. किंवा तुमच्या अंगात अजून काही कला आहे, डान्स, एक्सरसाइज करायचं किंवा तुम्हाला गाणी म्हणता येतात, छान जोक म्हणता येतात, जे काही तुम्हाला छान वाटतं ते तुम्ही इथं सोशल मीडियावर करून स्वतः काहीतरी कमवू शकता. तर त्यासाठी तुम्ही सुरुवात करू शकता. पहिलं एक पाऊल उचलल्याशिवाय तुम्हाला कळणार नाहीये की मला लोक म्हणजे मी लोकांना आवडेल का नाही किंवा माझी व्हिडिओ लोकांना आवडतील का नाही. जर तुम्ही प्रयत्नच नाही केला, आधी स्वतःला आपण कोसत राहिलो, अरे मला जमल नाही, मला भीती वाटते, अजिबात घाबरू नका. प्रत्येकामध्ये देवाने एक चांगला गुण दिलेला आहे आणि त्या चांगल्या गुणाचा वापर करून आपण स्वतःला सिद्ध करू शकतो. कारण आपल्याकडे 90 आपले चांगले गुण नसतील, पण त्यातला एक गुण जो आहे तो सगळ्यात चांगला असेल. त्या गुणाचा वापर करून, त्या कलेचा वापर करून आपण सोशल मीडियावर येऊ शकतो. आणि आजचा व्हिडिओ माहिती आहे का खूप मोठा होणार आहे, कारण आजचा स्वयंपाकच मोठा आहे आणि माझ्याकडनं काय आज व्हिडिओ बनवताना झालेल्या चुका, त्याच्यामुळे आज माझा व्हिडिओ लांब लचक 17 मिनिटाचा आहे. पण नक्की तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, त्यातून तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील. बऱ्याच लेडीजनी मला मेसेज केलेत की ताई तुम्ही हे कसं करता, आम्हालाही करायची इच्छा आहे पण आमची हिंमत होत नाही किंवा भीती वाटते, 4 पैसे कमवायची इच्छा आहे. तर मी सगळ्या लेडीजला एकच सांगू इच्छिते, मी तुमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ बनवणारच आहे. कारण मीच तुमच्यासमोर एक एक्झाम्पल आहे. माझ्यासारखी भित्री, न बोलता येणारी, लोकांना घाबरणारी, लोक काय म्हणतील, ते काय म्हणतील, हे काय म्हणतील, माझ्या घरातला पसारा दिसला तर काय, लोक काय कमेंट, हे घाबरून मी 5 वर्ष घालवले. तेव्हापासून 5-6 वर्षापासून मी आहे यूट्यूबवर, फेसबुकवर, इन्स्टावर, पण कधी व्हिडिओ टाकत होते. पण या 2-3 वर्षामध्ये मी थोडंसं स्वतःला आणलं जागेवर की मला नाही आम्ही चल तू करू शकते. आणि असं म्हणून मी सुरुवात केली. तर सुरुवातीतून मला छान रिस्पॉन्स मिळाला, लोकांचे लाईक कमेंट भरपूर मिळाले. मग आज होता, तुम्हाला तर कळलंच असेल मी आज काय बनवते. तर आज बनवते मी पुरणपोळी. तर आज गुरुवार आहे, पुरणपोळी बनवायचं ठरवलं. माझ्या बहिणीला पुरणपोळी आवडते म्हणून तिला मी पुरणपोळीचा आज स्वयंपाक केलेला आहे. तर अगोदर मी सोप, विलायची आणि अजून त्याला काय म्हणतात जायफळ, हे सगळं थोडंसं भाजून त्याला मी बारीक करून घेतलं साखर टाकून. आणि हे भज्यांचं पीठ आहे बघा, छान असं फुगलं आहे ते. मी तुम्हाला दाखवते ते की किती छान दिसतं, त्याच्यामध्ये कांदे वगैरे घालून ते ठेवल्यामुळे छान झालं ते. आणि नंतर त्याला बरोबर 1 तास, पाऊण तास लागला असेल हे पुरण घोटण्यासाठी. कारण मी साखरेचं पुरण बनवते, याच्यात म्हणजे बाकी काही नाही, साखर आणि सोप, विलायची आणि
जायफळ घालून मी मस्त त्याला 45 मिनिटं शिजवले. आणि त्यानंतर आता बारी आहे स्पेशल आमटी. ती तुम्हाला मी सुरुवातीला दाखवली. हे मी मातीचं भांडं वापरते, पण जे कोणी मातीचं भांडं वापरत असेल त्यांनी अगोदर ह्याला 1 तास आधी पाणी घालून ठेवावं, म्हणजे हे भांडं तडकणार नाही किंवा फुटणार नाही. त्यासाठी मी अगोदर घालून ठेवलं होतं पाणी. गरम व्हायला 5 मिनिटं वेळ लागतो आणि परत थंड व्हायला पण 5-10 मिनिटं वेळ लागतो. त्याचं उदाहरण तुम्ही बघितलं, खूप गॅसवरून खाली ठेवलं तरी पण त्यातली आमटी जी होती ती उकळत होती. तर मस्तपैकी तेल गरम करून घेतलेलं आहे मी, बघू शकता तुम्ही. आणि ते खोबरं हे सगळे मसाले तुम्हाला दाखवले की बारीक करून ठेवले होते. तर हे चालू आहे का? ह्याचा आवाज जो ऐकतो ना, तडतड 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 तडतड, मस्त वाटतो ना असं ऐकायला. खूप म्हणजे मला माहीत नाही, खोकला नाही आहे, घशामध्ये नुसती कोरड पडते, त्याच्यामुळं हा त्रास आहे. तर बघा, हे मला आवाज खूप आवडतो, तो तडतड कडकड कडकड होतो. आणि तो त्याचा सुगंध जो आपण जेव्हा भाजतो ना हे सगळं माठामध्ये, इतकं छान वाटत होतं. मी सगळ्यांना सांगत होते, या ना थोडं बघा किती छान वाटते, किती छान सुगंध येतोय भाजीचा, किती छान वास येतोय, किती छान वास येतोय नाही का, असं लगेच खावंसं वाटते. तर असं हे मस्त माठामध्ये भाजून घेतलं, भरपूर असं खोबरं, हिरवी मिरची हे सगळ्याचं वाटण टाकलं मी. पाट्यावर वाटलेलं वाटण आहे सगळं हे, त्याच्यामुळे त्याला अजूनच चव आली आहे, पारंपरिक चव त्याला म्हणतात ना आपण, स्वाद किंवा स्वयंपाक, तो मी आज बनवला आहे. आणि याच्यामध्ये मी माझा स्पेशल काळा मसाला घातला आहे आणि थोडंसं मटन मसाला, कारण मटन मसाल्यामुळे आमटीला एक वेगळीच चव येते. ती ही हांडी भरून मी आमटी केलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि ह्या आमटीला थंड पाणी नाही घालायचं, पूर्ण गरम पाणी करून ठेवलं होतं अगोदरच, तेवढं घातलेलं आहे मी. आणि मस्त आमटीला असा कलर आलेला आहे. त्याच्यामध्ये मी लाल हिरवी मिरची नाही, काय मसाले दुसरे काही घातलं नाहीये, फक्त थोडासा एव्हरेस्ट मसाला घातला, मटन मसाला, आणि आमचा काळा मसाला नांदेडचा. तर ही स्पेशल आमटी आहे, आमच्या एका सासूबाईने शिकवलेली मला, की त्यांनी बनवतात ही, त्यांना तिखट फार आवडतं खायला. तर मला पण तेव्हापासून खायला लागले मी. मग माझं तोपर्यंत इकडे पीठ मळून झालं, पुरण पण तयार झालं. पुरणाला गार करायला ठेवलं होतं फ्रीजमध्ये, कारण वेळ कमी होता माझ्याकडं. आणि मग मी पुरणपोळी करायला घेतली आणि कॅमेरा चालूच नाही केला. अरे राम, म्हणजे मी पोळी एक लाटली पण, भाजायला पण घेतली आणि कॅमेरा ऑन नाही केला. तर तुम्ही बघू शकता, पिठाचा उंडा कमी आणि पुरणाचा उंडा मोठा आहे माझा. कारण का, ही पुरणपोळी अशी लुसलुशीत झाली पाहिजे की ओठाने खाता आली पाहिजे. आणि माणसाने एक पोळी खाल्ली की मन असं तृप्त झालं पाहिजे, तो म्हणलाच नाही पाहिजे की परत एक पोळी द्या मला. तर अशा पद्धतीची काही मी पोळी करते आणि मोठ्या मोठ्या पोळ्या करते मी, कारण पिठाचा उंडा कमी आहे ना. जितकं लाटता येतं, जेवढं लाटायचं तेवढं आपल्याला लाटता येतं. कारण पुरण खूप चांगलं बनतं हे साखरेचं पुरण. कारण गुळाच्या पुरणामुळे पोळ्या फाटतात, पण साखरेच्या पुरणाच्या पोळ्या फाटत नाहीत आणि खायला पण खूप चविष्ट लागतात. आणि खूप खात नाही माणूस, एखाद पोळी खातं, त्यामुळे एखाद्या वेळेस खायला ठीक आहे साखरेचं, काही प्रॉब्लेम नाही. आपण नेहमीच खातोय आठवड्यातून 2-3 वेळा पुरणपोळी, म्हणजे गुळाची ठीक आहे, ज्याला आवडते गुळाची त्यांनी गुळाची पण खा. पण माझं एक सजेशन आहे, कारण मी बघितलं गुळाच्या पोळीच्या पोळ्या खूप तुटतात, फाटतात, चांगल्या नाही बनत. मग तुम्ही त्याच्यामध्ये थोडा गुळ, थोडी साखर घालून पण करू शकता. तर अशा मी 2-3 पोळ्या बनवून दाखवल्या आहेत बघा तुम्ही, घाईमध्ये पण. आणि मग मस्त पुरणपोळ्या होतात तोपर्यंत मी सगळ्या बाकीचे पण कामं केली. कॅमेरा बंद केला, जाऊन कामं केली, कॅमेरा बंद केला, कामं केली. मी केवढी हसते ना बघा, कॅमेरा चालू आहे तरी मला कळत नाही की मी हसते. मला दिवसभर हसायला लागतं. हे हसण्यामुळं, दिवसभर खुश राहण्यामुळं माझा कॉन्फिडन्स वाढतो की अरे मला छान वाटतं हसायला, आणि मला हसवायला पण लोकांना छान वाटतं. त्यासाठी मला हा यूट्यूबचा प्लॅटफॉर्म खूप छान वाटला. मला काय हसत होते माहिती आहे का, माझ्यासमोर सगळे उभे राहिले होते आणि मी तोंड सारखे नाही का ओठ आत घेत होते बंद. काम करताना खूप लेडीजला किती सवय आहे की तुम्हाला कळतच नाही की तुमच्या चेहऱ्याचे हावभाव काय व्हायला लागले, तुम्ही काय करायला लागले, तुम्ही एवढ्या कामामध्ये त्या मग्न होऊन जाता, तुम्हाला लक्षात नाही राहत. तसंच माझ्यासोबत होतं, म्हणून मी पटापट पोळ्या केल्यात. कारण आमच्या घरी जे गेस्ट येणार होते ना, त्यांना अशा मोठ्या मोठ्या पोळ्या, ते म्हणतील काय एवढ्या बारीक बारीक रोट्या केल्यात तू, की वैसे रोटी बनाया बारीक बारीक, थोडा बडा बडा बना था ना. मग त्यासाठी मी आज मोठ्या मोठ्या पोळ्या करते, कारण त्यांना मला पुरणपोळ्या आवडतात. आणि खूप प्रेमाने आजचा मी सगळा स्वयंपाक बनवला आहे. आमटी, भात, कुरडई, पापड, कुरडई पापड एकच आहे ना, हां, कुरडई पापड, भजे, अजून काय बनवलं मी, काय नाही. आणि आमच्या वहिनीने सोबत घेऊन आलं होतं काही वेगळं, अजून शिरा, त्यांच्या गावाकडच्या तुपाचा शिरा आणि काबुली चणे, कारण त्यांना माहिती आहे मला त्यांच्या हातच्या भाज्या खूप आवडतात, म्हणून त्यांनी माझ्यासाठी ती भाजी घरून पॅक करून घेऊन आली होती. तर मला खूप आवडलं ते सगळं. मग पटापट मी अशा पोळ्या करून घेतल्या
आणि खरं सांगते मी लाईव्हला येते ना दररोज 2-3 दिवस झालं तर 9 वाजता आपली लाईव्ह असते दररोज. तर येत जा लाईव्हवर, काही छान छान गप्पा मारा, तुमचे काही प्रश्न असले तर सांगा आणि लाईक करा, सबस्क्राईब करत जा, नेहमी मला सपोर्ट करा. कारण माझं या वर्षीचं आहे माझं असं की गोल आहे माझं की मला यूट्यूबकडून मॉनिटायझेशन करून घ्यायचं या 2 महिन्याच्या आतमध्ये. हां, तर मी ते करणार. माझी कन्सिस्टन्सी मी चालू ठेवली आहे, रोजच्या रोज व्हिडिओ टाकते, एकही दिवस जात नाही. आता मला आज बिर्याणीची रेसिपी टाकायची होती पण मला नको, आज गुरुवार आहे, आज नको टाकायला. तर बिर्याणीची रेसिपी उद्या येईल. काही स्पेशल अजून रेसिपी आहेत त्या पण उद्या मी अपलोड करेल. हां, तर आजच्या पोळ्या भरवताना मला सांगत होते सगळेजण किती मोठ्या मोठ्या, कारण हे येणार होते आमचे पाहुणे थोडं उशिरा, ते आले अचानक लवकर. मग त्यांना म्हणत होते तुम्ही एवढं लवकर आले तर थांबा, या इकडं भजे तळू लागायला. मग आमच्या वहिनी साहेबांना आम्ही भजी तळवायला लावले आणि त्या पण आल्या विचारा, पटकन भजी तळले, भांडे थोडेसे होते ते सगळे साफ केले आणि म्हणले तुम्ही आता सगळे शांत बसा. आणि आमचा भाऊ राया म्हणला अरे भजे बिजे कशाला करते, मी वेट लॉस करतोय आता आणि मी भजे बिजे काही खाणार नाही. आणि बघू शकता मध्ये मध्ये येऊन कसे प्लेट तिकडे गायब व्हायला लागल्यात. भजे बनेपर्यंत सगळे भजे संपले तर मी पण एक भोसा थोडा घातला, कारण हे एवढे पटापट सगळे बच्चा पार्टी सगळेच भजे खायला लागले. हे का बघा बघा, हे आमच्या इथं भजे न खाणारे हळूच प्लेट घेऊन निघाले तिकडं आणि चला. तर भजे खाणार नव्हते ती लोक, भजे खायला लागलेत तर भजी राहणार कशी. मला वाटलं खूप जास्त झालं पीठ, पण कधी कधी असं होतं जे खाणार नसतात ते खातात आणि मग मस्त आमच्या अशापैकी भजे झाले. आजचा दिवस एकदम छान गेला. कोणीतरी येणार आहे मला त्यांनी सांगितले की तू कर आणि मी ते केला स्वयंपाक आणि त्यांनी मनापासून खाल्ला ना तर मी खूप खुश, मला काहीच वाटत नाही. तर आम्ही असे सगळे मिळून जेवायला बसलो आणि आजचं जेवण मस्त केलं. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि माझ्या रेसिपी आवडल्या असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा, मला मदत करा. तर मला पण खूप छान वाटलं. आमटी सगळी संपली, पोळ्या सगळ्या संपल्या, सगळं संपलं जेवण की त्या दिवशी वाटतं मला आज काहीतरी जमलं. तर थँक्यू, तुम्ही माझा व्हिडिओ बघितला.